काय तुम्ही शिऱ्याचे गोळे दुधामध्ये कधी सोडले आहे? ही मिठाई कराल तर रसमलाई विसरून जाल. तोंडात जाताच विरघळणारी अशी ही मौसूद मिठाई, आगळीवेगळी मिठाई शिऱ्यापासून तयार केलेली आहे. तीच मिठाई मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू. एकदम थंडी थंडी खूप छान वाटते ही मिठाई. 1 लिटर दूध घेतलं. 1 लिटर दुधाला उकळी आणायची आहे. एक उकळी आली की बाजूला ठेवून द्यायचं आहे. स्लो फ्लेमवर, एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. नंतर एका पॅनमध्ये बटर घ्यायचं आहे. माझ्याकडे हनुमान जयंतीचा शिरा उरलेला होता. आमच्याकडे कढई करतात हनुमान जयंतीला. तो शिरा शिल्लक होता. मला प्रश्न पडला की याचं काय करू. त्यापासून मी ही मिठाई तयार केलेली आहे आगळी वेगळी. तीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तो बटरमध्ये शिल्लक असलेला शिरा घातला, त्यात गरम दूध घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. प्रसाद असल्यामुळे त्याला फेकता पण येत नाही. मग त्याचं काहीतरी करावंसं वाटलं तर मी ही मिठाई तयार केली. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलं. थोडी साखर घातली. शिऱ्यामध्ये ऑलरेडी साखर आहे तर खूप जास्त साखर घालायची नाही आहे. चिमूटभर मीठ घातलं. मिठामुळे गोडाचा स्वाद आणखी वाढतो. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पॅन सुटतपर्यंत, छान गोळा होतपर्यंत. आणि दूध घातल्यामुळे छान माव्यासारखा टेस्ट येतो. छान असं शिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे गोळा होतपर्यंत. हे बघा, या प्रकारे. आता एकीकडे स्लो फ्लेमवर दूध आपलं हळूहळू उकळत आहे. हे बघा. आता ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहे, कट करून घ्यायच्या आहे ब्रेडच्या कडा. हे बघा, या प्रकारे कट करून घेतल्या. आणखी एक कट करून दाखवते मी तुम्हाला. या प्रकारे संपूर्ण ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहे. हे बघा, काढून घेतल्या पूर्ण ब्रेडच्या कडा. आता पुढली प्रोसेस बघू. हे बघा, आपला शिरा छान झालेला आहे. आता याचे गोळे करून घ्यायचे आहे लिंबूच्या आकाराचे, छोटे छोटे. हे बघा, आपले गोळे तयार झाले आहे शिऱ्याचे. आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतलं. त्यात ब्रेड डीप करून घ्यायची आहे आणि हाताने दाबून दाबून त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आणि शिऱ्याचा जो गोळा आहे तो त्यात स्टफ करायचा आहे आणि छान सील करून घ्यायचा आहे. हे बघा, दाबून दाबून छान पैकी असं सील करून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे संपूर्ण गोळे तयार करून घ्यायचे आहे ब्रेडमध्ये स्टफ करून. हे बघा, आपले पूर्ण गोळे स्टफ झालेले आहे ब्रेडमध्ये. छान बॉल्स तयार झाले आहे. ही मिठाई खाल तर रसमलाई विसरून जाल. अशी छान टेस्टी लागते. मजेदार मिठाई तयार झालेली आहे. आता एका अप्पे पॅनला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलं. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी अप्पे पॅनमध्ये फ्राय करत आहे. तुपाचा पण तुम्ही वापर करू शकता, बटर पण लावू शकता. तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही करू शकता. तेल, तूप, बटर
छान झाकून 5 मिनिटानंतर आणखी त्याला पलटवून घ्यायचे आहे. पूर्ण अलटी पलटी करून छान क्रिस्पी करून घ्यायचे आहे. गोळे छान क्रिस्पी होतात हे. असे पण कोरडे पण खायला छान वाटतात. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. हे बघा फ्राय झालेले आहे. खूप सुंदर कलर आला आहे. तर दुसरे पण घातले त्यात. वाव, मस्त छान फ्राय झालेले आहे. आता हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये. हे बघा पूर्ण फ्राय झालेले आहे. आता पुढली प्रोसेस बघू. आता इकडे दूध पण झालेलं आहे. जास्त आटवायचं नाही आहे. रसमलाईच्या दुधासारखं आपल्याला ठेवायचं आहे. त्यात आता अर्धी वाटी मी साखर घातली. तुम्ही आपल्या चवीनुसार साखर घालू शकता. मला रसमलाईचं दूध जास्त गोड आवडत नाही. रोज पॅटल्स घातले, गुलाबाच्या पाकळ्या घातल्या, चारोळी घातली, थोडे बेदाणे घातले. आपलं दूध तयार झालेलं आहे. आता हे सर्व कसं करायचं. एका प्लेटमध्ये दूध घेतलं, त्यावर गोळे ठेवले आणि वरून आणखी दूध घातलं. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. त्यावर थोडं चारोळी, बेदाणे आणि गुलाबाच्या पाकळ्या घातल्या. आपली डिश तयार आहे खाण्यासाठी, रेडी टू सर्व. मी तोडून पण दाखवते तुम्हाला. वाव, दिसायला पण किती सुंदर दिसते आणि खायला खूप टेस्टी. बढिया. आता पुढे बघू. तुम्ही तसं पण खाऊ शकता आणि दुधामध्ये सोडून फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड पण खाऊ शकता. थंड खूप टेस्टी लागते. ही मिठाई थंडी खूप टेस्टी लागते. आता एका भांड्यात हे सगळे गोळे घातले दुधामध्ये. त्यावर चारोळी, बेदाणे, ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. नंतर जेव्हा वाटलं तेव्हा आपण खाऊ शकतो काढून. वरून डेसिकेटेड कोकोनट घातलं थोडं. हे बघा आता मी तुम्हाला कट करून दाखवते. एकदम मऊसूद आहे. हे बघा खूप टेस्टी आणि क्रीमी लागते आणि शिऱ्यामध्ये छान दूध घातलेलं आहे तर माव्याचा स्वाद येतो. हे बघा बढिया, मस्त. करून बघा ही मिठाई तुम्ही. घरी पाहुणे आले किंवा काही असलं तर करायला काही हरकत नाही. खूप टेस्टी लागते. गुलाबजाम, रसगुल्ले विसरून जाल, रसमलाई विसरून जाल. करून बघा, ट्राय